हे मीटिंग चालू आहे ना. तर मग मीटिंग मध्ये सांगा. नाही मीटिंग मध्ये सांगा, तुम्हाला थोडी येता येते. मीटिंग झाल्यावर बोलू आपण. नाही, बिलकुल बरोबर नाही. मीटिंग मध्ये यायचं नाही. मराठी समजते का तुम्हाला? अकोला महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत आज असा गोंधळ उडाला की संपूर्ण सभागृहात एकच खळबळ माजली. काँग्रेस नगरसेविका स्मिता कांबळे यांचे पती आणि रिपाई आठवले गटाचे अकोला महानगराध्यक्ष गजानन कांबळे यांनी थेट स्थायी समितीच्या सभेत प्रवेश केल्याने वातावरण तापले. 12 लाखांच्या कामासंदर्भात ते सभागृहात पोहोचल्याचे सांगितले जात आहेत. मात्र विना परवानगी प्रवेश केल्याचा मुद्दा उपस्थित करत स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी त्यांना तात्काळ बाहेर जाण्याचे आदेश दिले. परंतु गजानन कांबळे यांनी सभागृह सोडण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक रंगली. हे मीटिंग चालू आहे ना. नाही मीटिंग मध्ये सांगा, तुम्हाला थोडी येता येते. तुम्हाला नाही येता येत ना मीटिंग मध्ये. नाही मीटिंग झाल्यावर बोलू आपण. मीटिंग झाल्यावर बोलू आपण. असं बरोबर थोडी आहे तुमचं. मीटिंग मध्ये असं येणं बरोबर थोडी आहे. हे मीटिंग चालू आहे ना. अरे जनतेचा कायचा प्रश्न आहे. नाही, बिलकुल बरोबर नाही. बिलकुल बरोबर नाही. बिलकुल बरोबर नाही. मीटिंग मध्ये यायचं नाही. मराठी समजते का तुम्हाला? काय करतो तू? आला कसा मीटिंग मध्ये? बाहेर काढायला. काही वेळातच हा वाद इतका वाढला की सभागृहातील वातावरण तणावपूर्वक बनले. या संपूर्ण प्रकरणानंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून 2 सुरक्षा रक्षकांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले. एवढेच नाही तर महापालिका प्रशासन आता गजानन कांबळे यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. आला कसे मीटिंग मध्ये? परवानगी कोणाची घेतली? परवानगी नाही लागत मला कुणाची. आपण काय बोललो आपण? आपल्या दलित वस्तीचा निधीच्या संदर्भात बोललो. भोगलाई लागली का? तुम्ही काय हे दादा आहे का? आता मीटिंग चालू आहे ना. तुम्ही काय मालक आहे का? माय आणि तुम्ही काय करता रे? झोपा घेता का? कोणी येते मीटिंग मध्ये आतमध्ये? बोला रे, कोण कोण आहे इथं? या कोण आहे सिक्युरिटी मध्ये? कोण आहे सिक्युरिटी मध्ये? काय मोगलाई लग गई क्या? मीटिंग चालू आहे, तो आपला भाषण देऊन राहिला. ते बोलावा सिक्युरिटी वाले कोण आहेत? कोण होतो तुम्ही ड्युटीवर? काय नाव तुझं? तुमचं? तुम्ही काय करत होते? कसे आले ते अंदर? यांना सस्पेंड करा. यांना कामावर काढून टाका. आणि ते काय नगरसेवक आहे का? आणि तुम्ही कशाला कपडे घातले? ते कशाला ड्युटी करता? यांना निलंबित करून टाका, कामावून काढून टाका यांना. काय चालू आहे? ज्याच्या हातामध्ये लाठी आहे त्याची भयस आहे. म्हणून माझं म्हणणं आहे की आम्ही बी नगरसेवक तिथून निवडून आलेलो, पण दलित वस्तीचा निधी समान निधी द्यायला पाहिजेत, जेणेकरून की वार्डामध्ये काम झाले पाहिजेत. आता तुम्ही 27 लाख प्रत्येक मेंबरला देता आणि नंतर निधी 13 लाख रुपयावर आणता, तर हे कोणत्या पद्धतीचं काम चालू आहे?
आणि त्याच्यातलाही 5.5 लाख रुपये निधी हा इतर कामासाठी खर्च करण्याची त्यांची मानसिकता चालू आहे. तर दलित वस्तीचा निधी हा दलित वस्तीमध्येच खर्च व्हायला पाहिजेत, इतर कामामध्ये खर्च झाला नाही पाहिजेत. अगर तुम्हाला दुसरं कोणतं काम घ्यायचं असेल तर पर्सनल तुम्ही ठराव घ्या तुमच्या स्टँडिंगमध्ये आणि तो निधी दुसऱ्या ठिकाणी यूज करा. दलित वस्तीचा निधी दलित वस्तीमध्येच खर्च करा. आजपर्यंत कुणी त्या वार्डाला विचारलं नव्हतं, तर आजपर्यंत त्यांना दलित वस्तीचा निधी इतर ठिकाणी वळवला आणि दुसऱ्या ठिकाणी काम केले. आज रोजी ही महानगरपालिकाहून आज 20 वर्षाच्या वर झालेला आहे. 20 वर्ष होऊन ही महानगरपालिकेवर तुम्ही पाहता ना, तर एखाद्या ग्रामपंचायतसारखी महानगरपालिका आहे. आज रोजी महानगरमध्ये किचड चिखलचे व्यवस्था झालेले आहेत. आज अगर तुम्ही पहिल्या पावसामध्ये अगर महानगरपालिका परिसर पाहिजे, महानगरपालिकेमध्ये किचड आहे आणि दलित वस्तीचा निधी इकडे तिकडे वळवता यांना काही अधिकार नाही आहे. तर अकोला महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत झालेल्या या गोंधळामुळे सुरक्षा व्यवस्था, सभागृहातील शिस्त आणि राजकीय हस्तक्षेप यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. 2 सुरक्षा रक्षकांवर कारवाई झाली असली तरी या संपूर्ण प्रकरणात पुढे कोणावर जबाबदारी निश्चित होते आणि पोलीस तक्रारीनंतर कोणती कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.